तर मुख्य दरवाजाने गडावरती आलो आणि तोरणागडाचा जर थोडक्यात इतिहास सांगायचा म्हणला तर शिवाजी महाराजांनी 1646 साली वयाच्या 16व्या वर्षी हा गड जिंकून स्वराज्य विस्ताराची सुरुवात केली आणि हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. आणि गडावरती प्रवेश करण्यासाठी 2 दरवाजे आहेत, बिनी दरवाजा म्हणजेच मुख्य दरवाजा आणि कोकण दरवाजा. मग पहिलं झुंजार माचीकडे जायला निघालो. झुंजार माची ही गडाची महत्वाची माची आहे आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे ती तिच्या नावाप्रमाणे झुंजार आणि किल्ल्याचा एक मजबूत भाग आहे. या माचीकडे जाण्यासाठी एका खाली 1-2 टप्पे आहेत आणि ही माची गडाच्या पूर्वेकडे आहे आणि यामधला दुसरा टप्पा खूप कठीण आहे चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी. मग हा कठीण टप्पा उतरून झुंजार माचीवरती पोहोचलो. या माचीवरती पाण्याची टाकी सुद्धा आहे. आणि या गडापासून सिंहगड आणि राजगड जवळ असल्यामुळे हे दोन्ही गड आपल्याला पाहायला मिळतात. मग गडावरच्या मंदिराकडे जायला निघालो आणि चालून तर लय भूक लागली होती. मग जाताना जे घरून खायला नेलं होतं नव्हतं तेवढं सगळं संपून टाकलं. मग तिथून मंदिराकडे आलो. गडावरती 2 मंदिरे आहेत, महादेवाचं आणि मेघाई देवीचं. मग पहिलं महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं आणि मेघाई देवीचं मंदिर पण बाजूलाच आहे. मग मेघाई देवीच्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि मग तिथून कोकण दरवाजाकडे गेलो. आणि याच बाजूला गडाची दुसरी माची म्हणजेच बुधला माची आहे. हिचं वैशिष्ट्य म्हणजे गडावरती ही सगळ्यात उंच माची आहे आणि हिचे नाव वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे पडलेले आहे, कारण ही उलटे ठेवलेल्या तेलाच्या भांड्यासारखी दिसते म्हणून हिला बुधला माची म्हणून ओळखले जाते. आणि असे हे आपले स्वराज्याचे तोरण म्हणजेच तोरणागड. आणि महाराजांनी याच्या प्रचंड आकारामुळे याचे नाव प्रचंडगड सुद्धा ठेवले होते. आणि गडाला वंदन करून गड उतरायला चालू केला. गड उतरून खाली आलो. उन्हामुळे खूप गरम झालं होतं. मग लिंबू सरबत घेतला. पूर्ण रात्र झोप नसल्यामुळे रोशनने तिथेच कल्टी मारली होती. मग त्याला उठवला आणि निघालो घरी जायला. तर दोस्त मंडळी, पुढचा गड कोणता घेऊ हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही सुद्धा तोरणागडावर यायचं प्लॅनिंग करत असाल तर तुमच्या ग्रुप सोबत शेअर करा आणि त्यासाठी तुमच्या दोस्ताला फॉलो करायला कसलीच वाट पाहू नका, लगेच करून टाका. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय शिवराय.